मुंबई गोवा महामार्गावरील कशेळी घाटात चोळी व धामणदेवी गावच्या मध्यावर हॉटेल अन्नपूर्णाजवळ दरड कोसळून मुंबई दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली असून तहसील व पोलीस प्रशासनामार्फत तळ कोकणात जाणाऱ्या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे। सदर घटना मंगळवार रोजी रात्री 9 ते 9:30 वाजताच्या सुमारास घडली आहे। हॉटेल अन्नपूर्णा समोर महामार्गावरून पोलीस प्रशासनाने मुंबई दिशेने जाणारा रस्ता बंद केलाय, तर चोळईजवळ वाहतूक 2 ते 3 किलोमीटर अंतरावर दुहेरी मार्गाने वाहतूक सुरळीत केली आहे। दरड कोसळण्याची घटना समजताच पोलादपूर पोलीस व कशेडी पोलीस यांच्यासह पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे, महाड MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जागेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी मेहनत घेतली। या घटनेची माहिती समजताच महाडचे उपविभागीय अधिकारी पोपट ओमासे यांनी ही घटनास्थळी धाव घेत महसूल अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन व सूचना केल्या आहेत। दरम्यान पावसाळ्याचे दिवस असले तरी गेले 8 दिवस पावसाने दांडी मारून उघडीच दिली असून दरड कोसळल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। तसेच मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात कामात ठेकेदार व संबंधित महामार्ग प्रशासन बांधकाम विभाग यांनी कशेडी घाटातील भौगोलिक परिस्थिती लक्षात न घेता डोंगर उभे कापल्यामुळे या वारंवार होणाऱ्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे। भविष्यात एखादी दुर्दैवी घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न या विभागातील स्थानिक नागरिक आणि प्रवासी जनतेकडून व्यक्त केला जातोय। रात्रीची वेळ असली तरी तहसीलदार कपिल घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्यासह पोलादपूर पोलीस, कशेडी महामार्ग पोलीस, मदत केंद्राचे पोलीस कर्मचारी व MIDC पोलीस घटनास्थळी दाखल असून जगता पहारा देत असून वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्याचा पोलिसांचा प्रयत्न दिसून आला आहे। कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन।